मी घेतलेली आहे. तर बुद्धिमत्ता आपल्याला आपल्याला कम्प्लीट करावं लागणार आहे. ओके, चला इकडे बघा. आकृतीचे आरशातील प्रतिबिंब. बघा, आरशातील प्रतिबिंब हे आपला टॉपिक आहे. सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? एक बार सांगायचं, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. क्लिअर हो. दिसतंय? आणि 9 आहे, बाकीचे आले नाहीत अजून. ओके, ठीक आहे, बघूया. बघा, सिंपल थोडस वाचून घेऊया. वाचल्यानंतर तुम्हाला पण लक्षात येईल. बघा, या प्रश्न प्रकारामध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि उजव्या बाजूला ABCD असे पर्याय दिलेले असतात. म्हणजे बघा, अशी एक तुम्हाला आकृती दिलेली असते आणि हे तुम्हाला येतील आरशातील प्रतिबिंब सांगा, आणि इथं काय असणार आहे, तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील. ओके, ABCD. ओके, ABCD. आणि इथं तुम्हाला राऊंड करण्यासाठी 4 ऑप्शन दिलेले असतात. तर तुम्हाला खाली कळून जाईल तुम्हाला काय हे तर माहिती आहे. ओके, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. ओके, इकडे बघा, तुम्हाला दिसेल. मी काय करतो, थोडस झूम आउट करतो आणि इकडे झूम करतो. ओके, बघा, हा पण थोडस पॉइंट हे लक्षात घ्यायचं. बघा, वाचून घ्या वाटल्यास. हे बघा, बघा, आकृतीतील आरशातील प्रतिबिंब शोधताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. ओके, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते पण फार महत्वाचं. बघा, एखाद्या वस्तूचे किंवा आकृतीतील प्रतिबिंब किंवा प्रतिमा त्या वस्तूसारखी तंतोतंत दिसत नाही. बघा, याचं म्हणण्याचा अर्थ काय, जसं की आता एक आपण समजा इथं बी आहे, समजा बी. हा बी जसा जसा आरशामध्ये तुम्ही सर इकडून बघितला तर आरशामध्ये असा दिसणार नाही बी. ओके, बी काय दिसेल, ह्या जो जवळचा भाग आहे ना, तो असा दिसेल, तो तुम्हाला बी. ओके, असा म्हणजे तंतोतंत दिसत नाही. ओके, आणि पाण्यातील प्रतिबिंब पण तंतोतंत दिसत नाही, हे पण लक्षात ठेवायचं. बघा, आता तुम्हाला एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून सांगतो, तुम्हाला लक्षात लगेच येईल. ओके, बघा, आता थोडस वाचून घेऊ, मग कळेल आपल्याला. ओके, मग वस्तूचे बघा, वस्तूचे पाण्यातील प्रतिबिंब आरशातील प्रतिमा या दोन्ही घटनांतर्गत प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे बघा, पाण्यातील आणि मी तुम्हाला आधीच बोललोय, पाण्यातील आणि आरशातील या दोन्हीवर पण तुम्हाला पाण्यातील आणि आरशातील. ओके, आरशातील घरचा आरसा बघतो ते. ओके, आरशातील. ओके, आरशातील या दोन्ही घटकावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. 2 प्रश्न आले तर येतात. ओके, येतातच. ओके, आले तर येतात, नाही येतातच. ओके, ठीक आहे, हे सगळ्यांना समजलं. तर बघा, आता तुम्हाला सांगतो, आता आरशातील आणि एकदम सोपं आहे, तुम्ही प्रत्येक याचं उत्तर देणार आहे. ओके, बघा, आता तुम्ही इथं जर लक्षात घेतला, हा ई आहे मधला, बरोबर. इथं काय म्हणलं, ई आहे, बरोबर. हा ये काय, बघा, इकडून जर तुम्ही आरसा लावला, समजा असा इकडून आरसा लावला, आरशात बघितलं तर ये जसा तसा इकडून दिसतोय. ओके, आणि जर इकडून तुम्ही काय केला, आरसा लावला, समजा ये कसा दिसतो, बघा, ये कसा दिसतोय, जसा तसा दिसतोय. बघा, जर आता मी बी काढतो, तिथं तुम्हाला जसं तसं वाटतं, पण जसं तसं नाहीये. मी इथे बी काढतो, ठीक आहे. आता मी बी जर काढला तर आरशात कसा दिसतो, तुम्ही आरसा घ्या, तुमच्या जवळ आरसा असेल तर आरसा घेऊन बघा कसा दिसतो, तुम्हाला कळेल. ओके, बघा, आरसा घेऊन जर बघितला तर तुम्हाला कसा दिसतो तो कळेल. आरसा घेऊन एक आकृती समोर ठेवा, असा बी काढा आणि बी कसा दिसतो मला सांगायचंय. ओके, जवळ घरी आरसा असेल तो आरसा बघायचा आहे आणि मग मला सांगायचं कसा दिसतो. बघा, आरसा जर मी असा ठेवला, म्हणजे ह्या साईडून जर आरसा ठेवलो तर माझा बी कसा दिसेल रे, असा दिसेल का नाही, बघा, सगळ्यांनी बघायचंय, असा दिसेल का नाही. चला, दिसेल का नाही. बघा, आता तुम्हाला ये सोडून द्या, आता ये, आता हा ये येडक्यात आहे का नाही. ओके, ये येडक्याचं नाही. ओके, ये, हे ये जे आहे, तर बघा, हा जो रेष आहे, बघा, आता मी ये काढतो, हे कॅन्सल करूया. बघा, आरशातील कसा दिसतो. ओके, ठीक आहे. आता ये बघा, इथे तुम्हाला दाखवलंय, उदाहरण दिलेलं आहे. ये जर मी असा काढला, समजा, ओके, ये असं आहे. ओके, सगळ्यांना इथे ये दिसतंय. मग आता ये असा असेल तर मग आता आरशात जर बघितलं, समजा तुम्ही आरशामध्ये बघितला, तर हा जो दांडा आहे तो इथं जवळ दिसेल. ओके, जवळ दिसेल. आणि हा जो आहे ना, मग हा थोडासा असा दिसेल, बरोबर. त्याच्यानंतर हे जो आहे थोडं समोर दिसेल. ओके, म्हणजे हा ये असा दिसेल. ओके, म्हणजे हे बघा, आरशामधील असा दिसतो. ओके, आणि इकडून जर तुम्ही आरसा ठेवला तर हा ये तुम्हाला, हे जवळचा भाग आहे, जवळ इकडे दिसतो. बघा, सगळ्यांना दिसतोय का, हा जवळचा भाग आहे तर जवळ दिसतोय का नाही. बघा, आता तुम्ही हा पाण्यातील, बघा, आता पाण्यातील इकडून आरसा ठेवला, समजा हे पाण्यातील होईल. बघा, तुम्हाला पाण्यातील पण इथं कव्हर येईल. खाली आता पाण्यात बघितल्यावर कसं दिसणार आहे, हे उलटा, म्हणजे इथं आरसा ठेवा, आरसा पण कसा दिसणार आहे, आरसा जरी ठेवला, समजा हा येला इथं जरी आरसा ठेवला, असं जर बघितला तर काय होईल, हा जवळचा पोर्शन, हा जो आहे, हा दांडा दिसेल तसा दिसेल येचा, आणि हा जो आहे तो तुम्हाला असा दिसेल. ओके, असा दिसेल.
ओके. समजा आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. ओके. तर हे तुमच्यासाठी एक्झाम्पल आहेत. ओके, दिलेले आहेत. आपण काय वाचू नाही, वाचण्याची काही गरज पडणार नाही आपल्याला. ओके, या पॉईंटची आपल्याला काही गरज पडणार नाही. ओके, बघा आता मी समजा तुम्हाला दिलं. अ आता कसं दिसेल? आता मी आरसा ऐकून ठेवला तर माझं कसं दिसेल? हा जो दांडा आहे, हा जो चा दांडा असा दिसेल. ओके, आणि हा जी ही आडवी रेष आहे माझी अशी दिसेल. मग माझा हा चा हा अर्धा आकार, अर्धा कर्व, आणि हा म्हणजे हा जवळचा असा दिसेल. तुम्हाला उलटा दिसतोय का नाही रे? असं दिसणार. जर मी आरसा ऐकून ठेवला तर माझा आरसा ऐकून जर ठेवलो मी तर माझा कसं दिसेल? हा जवळचा आहे ना, हा तो त्याच्याकडे तोंड करेल असा, बरोबर का नाही रे? आणि हा जो आहे ना असा दिसेल. ओके, सगळ्यांना क्लिअर झालं पाहिजे. ओके, आता मी काहीच करणार, एकदम सिंपल आणि टॉपिकवर मी जाणार आहे. डायरेक्ट टॉपिकवर जाणार आहे. डायरेक्ट क्वेश्चन्स कडे जाऊया. तुम्हाला एकदम सिंपल टॉपिक आहे, आणि हे तुम्ही सर म्हणता सर हे आम्हाला जमते. बुद्धिमत्ता हा सर्वात सोपा आहे. फक्त फोल्डिंग हा थोडस टॉपिक तुम्हाला अवघड जाईल. फक्त फोल्डिंगचं थोडस अवघड आहे, बाकी तुमचं सगळं सोपं आहे. बघा आता इथं दिसेल बघा, हे हे सगळ्यांनी लक्ष द्या. हे क्वेश्चन कडे बघा, ह्या क्वेश्चन कडे बघा. प्रश्न आकृतीमध्ये वरच्या व खालच्या बाजूला असलेले चिन्ह, अक्षरे आरशातील प्रतिबिंबात त्या ठिकाणी चिन्हाची अक्षराची उजवीकडील बाजू डावीकडे व डावीकडील बाजू उजवीकडे दिसते, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा, याचा अर्थ तुम्हाला कळाला नसेल तर इथं सिंपल तुम्हाला सांगतो. बघा आता, बघा आता हा पी, बरोबर. आता हे तुमचा असा डब्बा, इथं मी दुसरं दाखवतो तुम्हाला. हा डब्बा इथंच काढू आपण, हाच घेऊ. तुम्हाला कळेल, सॉरी. आता हे मस्त या डब्यामध्ये हा पी सरळ सरळ आहे, बरोबर, साधा आणि सरळ जसा पी आहे. आणि हा 5. ओके, बघा दूरचा हा दूर दिसायला लागतो. बघा दूरचा, आता बघा लक्षात घ्या. आता मी काय करतो बघा, आता मी इकडून आरसा ठेवला समजा, आरशात मला कसं दिसणार हो? मग कसं दिसणार? हा जवळचा आहे, बरोबर. हा जो जवळचा आहे थोडस इकडे चाललाय का ना, बघा इकडे थोडं दूर चालला, आणि हा पी काय झाला, असा उलटा झालाय, बरोबर का नाही? उलटा झालाय म्हणजे बघा, हे जवळ आहे, अशी लाईन आहे. ही लाईन काय दिसणार? ही लाईन जी अशी आहे ती काय होणार? अशी होणार, बरोबर. अशी होणार, बरोबर, अशी जाईल. ओके, आरशा बघा, आरसा घेऊन बघा, अशी लाईन मारा तुमच्या वहीवर, आणि असा आरसा ठेवा, आणि तुम्हाला कशी दिसते चेक करा. अशी दिसणार का नाही बघा तुम्ही? 100% तुम्हाला अशी दिसणार आहे. ओके, 100% अशी दिसणार आहे. बघा आरसा घ्या, सगळ्यांनी आरसा असेल जवळ तर करा ट्राय. ट्राय करायचं, कारण आपल्या लक्षात राहील की बाबा सर असं सांगितले होते, तर आरशात बाबा हा असं दिसतं, तर तुमच्या लक्षात राहून जाईल, बरोबर का नाही? चला, आता हे एवढं झालं. एवढं झाल्यानंतर ही रेष जवळची आहे, ही जवळची, तर ही जवळची आहे ना. ओके, ओके, ही जवळची. ओके, ओके, सगळ्यांना कळालं असेल. ओके, ओके. आता बघा, आता हा, आता हे झालं, सगळ्यांना समजलं असेल. तर मग आता ही लाईन आहे वरची, तर तुमची इतर लाईन राहणार आहे जशाच तशी, बरोबर. आणि ही जी लांबची आहे ही लांबच राहणार आहे, आणि हा इथं तुमचा असा ब्लॉक होणार आहे. झाला असा ब्लॉक. ब्लॉक पण तुम्ही लक्षात ठेवा, ब्लॉक मध्ये पण चुका होतात. आपला ब्लॉक कसा दिसतो आरशामध्ये? आता हे काय करा, तुमच्या वहीवर असा ब्लॉक काढा, मग आरशात कशी दिसते सांगा. असा दिसणार आहे बघा आरशात, असा ब्लॉक काढा. मी तुम्हाला दाखवला असतं लाईव्ह पण. मला आता काय, माझ्या जवळ पण आरसा नाही रे बाबा. हा, मग ठीक आहे, माझ्या रूम मध्ये आरसा नाहीये. ओके, म्हणून ओके ठीक आहे, असा दिसणार आहे तुम्हाला ब्लॉक. नुसतं ब्लॉक काढा, ब्लॉक काढून चेक करा. ब्लॉक काढून असं दिसणार आहे, उलटा अपोजिट असं दिसणार आहे. म्हणजे हे जवळच जवळ दिसणार आहे, आणि ही लाईन जी आहे तुम्हाला अशी दिसणार आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, बघा आता हा पी. आता पी काय करतोय? असा हा काय करतोय? डायरेक्ट उलटा होतोय, बरोबर, उलटा. आता पी, आता मी काय केलं समजा, आता पी इथला आहे पी, तर माझा पी काय होणार आहे बाळांनो? असा होणार आहे. ओके, असा होणार आहे पी. ओके, सगळ्यांना समजतंय. आणि हा 5 जे आहे ते माझा 5 हा उलटा होतो असा. ओके, कसा म्हणजे बघा, तुम्हाला लक्षात आला. हा भाग आहे, हा जवळ येणार आहे. आता हे भाग आहे ते आपल्याला इथं जवळ असा दिसणार आहे. हा जो पुढचा भाग आहे तो समोरीकडे दिसणार आहे. आरशात उलट दिसतोय, डायरेक्ट उलट दिसतोय, उलट दिसतोय डायरेक्ट. आता तुम्हाला काय करतो, एबीसीडीचा पूर्ण ब्लॉक दाखवतो, मग तुम्हाला लक्षात येईल. ओके, मी क्वेश्चन सगळे दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथं संपलं, तुम्हाला क्वेश्चन पुढचं दाखवतो. ओके, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. एकदम क्लिअर झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये. ओके, काळजी नका करू. मला काय करायला लागेल? ओके, इकडं हा पीडीएफ दुसरी घेऊ. ओके, डन. झालं का? आलंय. ओके, अक्षर आहेत बघा. आता अक्षरे तुम्हाला दिसतील बघा. इंग्रजी मूळ अक्षरे. आता इंग्रजी मूळ अक्षरे कशी दिसतात? हे आरशाची लाईन, हे आरसा आहे. आरशामध्ये आपल्याला असे दिसतील बघा. इथं हे आरसा आहे, समजा हे आरसा आहे. ही जे लाईन दिली ना आरशात, तर हे कसे दिसतात हे सर्वांनी बघून घ्या एक बार. ओके,
एक बार आपण ते एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला मी सगळं सांगणारच आहे. ओके, सगळ्यांना समजलं पाहिजे. ओके, डन डन डन. हे बघा, हे आरसा आहे, हे आरसा आहे. 1 2 3 4 हे पण तुम्हाला दिलेले आहेत, मराठी आणि तुम्हाला इंग्रजी अक्षरे आणि मराठी अक्षरे दिलेले. ओके, बघा बघा एचा डार्क लाईन, आता एचा आपण सगळ्याचा अभ्यास करू म्हणजे तुम्हाला काय कव्हर होईल, तुम्हाला क्लिअर क्लिअर कट कळेल, म्हणजे तुम्हाला समजायला वेळ लागणार नाही. बघा हा ये जसा तसा दिसतोय, पण नाही बाबा, हे थोडस लक्ष द्या. ही जी डार्क लाईन आहे याची, तर लाईन आहे जवळ इकडे येणार आहे, हे जवळ आहे, हे इथं आहे. तर हे काय येणार, आरशामध्ये बघितलं जवळ येईल. आणि हा जो आडवी रेष आहे, तर आडवी रेष इथे येईल, बरोबर. आणि हा छोटीशी बारीकशी लाईन आहे, ती अशी अपोजिट जाईल. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की लाईन अशी असेल, तर आरशात बघितल्यावर तर लाईन अशी जाणार. ओके, अशी. ओके, अशी सरळ आहे. सॉरी, इथे मी काढले नाही व्यवस्थित, तर मी इथे दाखवतो, अशी जाणार. ओके, अशी. ओके, हे थोडस अशी. ओके, समजतं सगळ्यांना. चल, हे क्लिअर असेल तर मी काय करतो, प्रत्येक अक्षर आपण काय करतो चेक करू. ओके, सगळ्यांना समजलं पाहिजे रे वळण. एकदम सोपा टॉपिक आहे. चला, मला थोडं सर्दी झाली. हा, बी सांगितलं, आपण सी घेऊ. आता सी आपलासा सिंपल आहे, पण आरशात बघितल्यावर सी कसा दिसेल, हा जो आहे तो याच्याकडे तोंड करेल, हा एकमेकाच्या एक तोंड करेल. बघा सी असा उलटा दिसतोय. हा, डी आहे, हा डी असा सरळ आहे, हा रागवतो, रागवतो म्हणजे फुगून बसतो, म्हणजे उलटा दिसतोय. हा जो आहे ना, हा 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 जो पोर्शन आहे ना जवळ, असा येईल आणि डी असा दिसेल. ओके, किती सुंदर आहे, किती सोपा टॉपिक आहे, बघा बरं. आता ई, आता ई काय करतो, हे एकमेकाकडे बघतील बघा. चला, आता ही जवळची आहेत ना, हे अक्षर आहे ना, हा ही लाईन आहे, ही लाईन ही जवळ येईल. परत ही लाईन इथं जवळ येईल, ही परत लाईन ही दूर लाईन आहे, मग ही पण दूर येणार, एकमेकाशी बघते. बघा किती सिंपल टॉपिक आहे ना, सोपं आहे ना, सोपं. हा, काळजी करायची नाही, एकदम सिंपल आणि सोपं आहे. ओके, मजा येते का नाही, मजा येणार, काळजी नका करू. ओके, चला, आता मी काय करतो, येच घेऊया. आपण सगळं क्लिअर करून घेऊया, देन आपण काय करूया, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, चल, आता काय झालं, एच एच तर सारखा दिसेल. ओके, काळजी नका करू. जी, जी कडे थोडेसे जाऊया, जी कडे. ओके, जी. आता जी असा आहे. ओके, ओके, जी. आता जीचा हा जो लाईन आहे, अशी लाईन करणार. ओके, जी असा आहे, तरी मी काय केलं, असं आहे जी. ओके, चला, असं ठेव. ही जवळची लाईन आहे, तर जवळच येणार. ही लाईन आहे, तर अशी ही लाईन इकडे जाणार. हा कर्व आहे, तो असा खालून असा कर्व जाणार. आणि हा जो आहे असा, तो लांबवर असा राहील, म्हणजे जी असा दिसेल. चला, माझा आणि तिथला सारखा दिसतोय का नाही, दिसणार आहे. असंच आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे. सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल, तर बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. ओके, म्हणजे एवढं सोपं टॉपिक. आता आपण काय करू, डायरेक्ट आर कडे जाऊ. आता मी आर जर मी आरशामध्ये पाहिला, तर कसा दिसेल हा, हा जो आहे पायाचा आरसा, असा जवळ असा दिसेल, बरोबर. नंतर हा जो कर्व आहे, हे जे आहे ना, हा जो आहे हे जवळ आहे ना, हा जवळ. दूर ये लाईन दूर आहे, तर मग हे पण दूर येणार आहे. ओके, आर असं दिसतोय. ओके, सगळ्यांना समजतं. चला, बोला, सगळ्यांना समजतं. चला, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं, आवाज येतोय क्लिअर कट, आवाज येतोय का, एक बार चॅट बॉक्स मध्ये चला बघूया, समजतंय का नाही. चला, हे काय कळतंय का, आपण आरशातील प्रतिबिंब कळते का, समजते का, चॅट बॉक्स मध्ये फास्ट फास्ट फास्ट. चला सगळ्यांनी हो. ओके, मनस्वी म्हणते ओके, जय पण म्हणतोय हो. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, बाकीचे बाकीचे हो. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला लवकर, फास्ट 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 फास्ट. सगळ्यांनी टाकायचे चॅट बॉक्स. का तुम्हाला लाज वाटते बाकीच्यांना, लाज वाटते का? हा, वाटली नाही पाहिजे, सगळ्यांनी टाकायचं. ओके ओके ओके, चला, व्हेरी गुड. चल, म्हणजे आता आपण काय करूया, इंग्रजी अंकाकडे जाऊया, म्हणजे 1 2 अंक पण घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात राहील. ओके, चल, हे 6 घेऊया आपण. 6 कसा दिसेल, ओके, 6. चला, हे मी आरशातील आरसा आहे हा आपला, आणि आरशामध्ये आता 6 कसा दिसेल, हा आरशात बघतोय 6 मी कसा दिसतोय. मग आरशाला विचारतोय, हा 6 काय विचारतोय, मी कसा दिसतोय. मग अर्थ सांगतोय, तू असा दिसतोय बघ, इकडे बघ कसा दिसतोय, हा जवळ आहे, हा जवळ आहे का, हा जवळ आहे. ओके, असा. ओके, हा गोल जवळ आहे, मग हा गोल जवळ आहे. तू असा दिसतोय रे बाबा, असा दिसतोय ना. ओके, हा असं असा दिसतोय. ओके, मग असा म्हणतो, 6 म्हणतो ओके, असा दिसतोय का मी, हा, चल ठीक आहे. चल, आता 8 तर, आता 9 काय, 9 कसा दिसतोय बघा इकडं. 9, ओके, 9 कसा दिसतोय बघा. 9 म्हणते, 9 आता आरशात बघतोय, आरशाला विचारतोय, मी कसा दिसतोय रे. हे बघ, तुला सांगू का, दाखवतो थांब.
ही जी लाईन आहे जवळची ही आपण अशी करूया, अशी जवळ आली आणि हा आर्क पुढे लांब जाईल, हा ती पलीकडे आहे तर हा पलीकडे जाईल, म्हणजे असा दिसतोय तू. ओके. मग आपण आरशामध्ये कसं दिसतोय, जसे तसे दिसते का? जसं तसं दिसते, सगळ्यांनी सांगायचं जसं तसं दिसतं ना आपण. हम्म. कळत नाही हा, असं दिसते यांच्यासारखंच हा. लक्षात ठेवा, आपलं कळत. ओके. चला, सगळ्यांना समजलं इथपर्यंत? मी क्वेश्चन्स कडे जाऊ शकतो का, बोला. चला, क्वेश्चन कडे जाऊ शकतो का आपण? आरसा हा क्लिअर कट कळलं पाहिजे की आरशात कसा दिसतोय. कुठलीही फिगर जर बघितलं, कुठलीही डायग्राम बघितलं, आरशातील प्रतिबिंबचा आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे. ओके. आणि एकदम सिंपल टॉपिक आहे बुद्धिमत्ता मधला, एकही मार्क गेला नाही पाहिजे. ओके. एकदम सिंपल आणि सोपा आहे टॉपिक. ओके. आणि हा बुद्धिमत्ता एकदम सिंपल आहे. गेला तर तुमचं गणिताचे मार्क गेले ते गेले, अंक गणित जे गेला तर गेलं, बाकी कुठल्याच तुमचं मार्क गेलं नाही पाहिजे. ओके. चला, मी क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे, क्वेश्चन पेपर भरपूर क्वेश्चन पेपर आहेत, एवढे क्वेश्चन पेपर आहेत ना, तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढे आपल्याकडे आहेत. ओके. चला, आपण वेगवेगळे क्वेश्चन पेपर घेऊया जे आपण बुद्धिमत्ता कव्हर झाल्यानंतर. ओके. मी बुद्धिमत्ताचं पण तुम्हाला दाखवतो क्वेश्चन पेपर उद्याच्या लेक्चर मध्ये. ओके. उद्या पण ह्याच टायमाला घेऊया आपण लेक्चर. उद्याच्या लेक्चर मध्ये तुम्हाला दाखवतो. मग बघा क्वेश्चन पेपर कसे असतात तुम्हाला कळेल. हा बाबा, हा एवढं सोपं असते कसं. हा एवढं सोपं येतं कधी आपल्याला, जर क्वेश्चन आपल्याला जर टॉपिक समजले तरच कळेल, नाही तर अदरवाईज तुम्हाला काही कळणार नाही. ओके. तर अभ्यास करा, मागचं पण रिव्हिजन होईल आपण जेव्हा क्वेश्चन पेपर घेईल तेव्हा. ओके. माझा फोल्डिंगचा टॉपिक राहिलाय, त्याच्यानंतर जिओग्राफी काय तर राहिला, तो एक टॉपिक राहिला, ते दोन टॉपिक आपण कव्हर करू, ते पण काळजी नाही करू. आपण क्वेश्चन पेपर घेत 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 ते टॉपिक हे रिव्हिजन पहिल्यापासून रिव्हिजन करणार आहे, सगळ्या गोष्टी आपल्या रिव्हिजन होणार आहेत. ओके. चल, ठीक आहे. आता बघूया पुढचा क्वेश्चन घेऊया. आणि कालचे क्वेश्चन सॉल्व्ह केला. चल, नमुना प्रश्न हा सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे, तुमच्या समोर आहे. बघा आता कसं असतं, बघा क्वेश्चन असेच येतात तुम्हाला. आणि क्वेश्चन हा विचारलेला आहे 2020 ला विचारलेला आहे क्वेश्चन. बघा किती सिंपल विचारलेला आहे तुम्हाला सांगतो बघा. ओके. आणि प्रत्येकालाच उत्तर येतं मला माहिती आहे. ओके. प्रत्येकालाच उत्तर येतं, तुम्ही फक्त मला ऑप्शन टाकायचे चॅट बॉक्स. ओके. डू स्टार्ट नाव. बघा आता लक्षात द्या, कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला येऊन जाईल. बघा तुम्हाला काय दिलेली असते, अशी आकृती दिलेली आहे आणि पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. बरोबर. 4 पर्याय दिलेले असतात आणि एक डायग्राम दिलेली असते आणि तुम्हाला असे अॅरो आहे, जे शॅडो दाखवले हे अॅरो आहेत ना, हे जे आहे आरशातील प्रतिबिंब दर्शव, आरसा दर्शव, आरसा. ओके. मग एक्झाम मध्ये आलं की आपल्याला कळालं पाहिजे बाबा हे आरशातील आहे, तर आपल्याला लगेच सॉल्व्ह करता आलं पाहिजे. एकदम सिंपल आहे. आणि तुमच्याकडे आन्सर आहे म्हणून तुम्ही आन्सर थ्री थ्री टाकू नका. बऱ्याच जणांनी आन्सर टाकलेलं वाटतं. ओके, सी टाकलेलं आहे. ओके, सी टाकलंय, व्हेरी गुड. ज्याने ज्याने टाकलं तुमच्या प्रामाणिकपणाने टाकलं, दिसलेलं आहे ना, तर दिसलेलं असतं तर काही काळजी करू. आता बघा, काहीच नाही. क्वेश्चन मध्ये डोकं कसं लावायचं मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगतो. बघा लक्ष द्या. आता हे प्लस आहे, प्लस मी काय म्हटलं, जवळच्या आरशामध्ये काय जवळची वस्तू जवळ मध्ये दिसते, तर हा प्लस आहे तर माझा प्लस इथं जवळ दिसला पाहिजे. पण आता इथं तर प्लस जवळ नाहीये, हा कॅन्सल करून टाकू. इथं प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे, इथं जवळ आहे का नाही, हा दोन कॅन्सल गेले. दोन पर्याय माझे केलेले आहेत इथं. फक्त राहिलेला आहे शिल्लक माझ्याकडे दोन, बी आणि सी, दोन्ही पैकी एक माझा आन्सर आहे. बरोबर, एक आहे माझा आन्सर. बरोबर, दोन्ही पैकी टू ऑप्शन्स आहेत. आता फक्त शिल्लक राहिलेत, फक्त माझं आन्सर दोन आहे. बघा आता दूरची डायग्राम दूर जाणार आहे, तर मग आता हे गुणाकाराचं चिन्ह आहे. बरोबर, इथं दूर आहे तर माझं गुणाकाराचं चिन्ह काय करणार, दूर जाणार आहे. म्हणजे इथं पण आहे गुणाकाराचं चिन्ह आणि इथं पण आहे. ओके. चला, दोन्ही पण गोष्टी घडलेल्या आहेत. ओके. आता काय करूया, इथं काय आहे तुमचं मायनस चिन्ह, तर माझं मायनस चिन्ह वरती असलं पाहिजे या सर्कलच्या वरती. तर मायनस चिन्ह इथं आहे बघा सर्कलच्या, पण इथं काय आहे, इथं भागाकाराचं आहे म्हणून हा ऑप्शन कटला. म्हणून पर्याय क्रमांक सी. समजलं का बोला. चला, समजलं का बोला, पुढे जातो नाही तर नाही. समजलं का बोला. फास्ट होत असेल तरी मला सांगा, सर स्लो करा. ओके. समजलं का बोला. चला लवकर, फास्ट डू, फास्ट फास्ट, चला लवकर. समजलं का. ओके. तू गोष्ट म्हणतो ओ. ओके. चला, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला 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 लवकर, फास्ट फास्ट, डू फास्ट डू फास्ट डू फास्ट. चला. ओके ओके, समजलं. मजा येत आहे, मजा येते, मजा येते, मजा येते, मजा येते.
फास्ट डू फास्ट डू फास्ट, चला ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, चला व्हेरी गुड, चला ठीक आहे ठीक आहे, चला समजतंय, चला वेलकम वेलकम, चला सगळ्यांचं ओके ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन, चला म्हणजे पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. चला आता बघा, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, प्रश्न मधून दिलेला आहे तर काळजी करायचं नाही, उत्तर असणार आहे. ओके ओके, चल मनस्वी पण काय गेले ते, चला बघू त्यावर कोण कोण आहे एक बार मला. ओके प्रोसेस, ओके ठीक आहे. मनस्वी आली का, कोण गेले रे? आदित्य आहे, अर्णव आहे, जय आहे, समर्थ आहे, ओके चला ठीक आहे, 8 जण आहेत ना, 6 जण, ओके चला प्रेझेंट 6, ठीक आहे, असं जेवढे जण असतील तेवढे जण आपण start. ठीक आहे, काय काळजी, चल येतील तेवढे येतील, ओके चला काही काळजी नाही. चल चल आता बघा, हा क्वेश्चन दुसरा जर आपण बघूया, दुसऱ्या क्वेश्चन कडे लक्ष द्या. आता हा एन, ओके हा एन जवळ येईल म्हणजे हा जवळ आहे, हा दूर जाणार, बरोबर. जवळ आरशामधील जवळची आकृती जवळ म्हणजे एन कसा दिसेल, हा दांडा आहे तुमचा, तर हा दांडा असा तुमचा एन दिसेल. हा असं आहे तर आपले कसं दिसणार आहे, त्याच्या असं अपोजिट दिसेल का नाही रे बाळांनो, कसं दिसेल ते, अपोजिट दिसेल की नाही, चला बोला, असं दिसेल का नाही. ही लाईन जर अशी असेल तर आपली लाईन कशी, अशी दिसणार. तर ह्या एन ची लाईन अशी आहे तर लाईन कशी दिसणार आहे, अशी, बरोबर. एक मिनिट हा, इथं करा, असा एन दिसेल. एन कसा दिसेल तुमचा, असा दिसेल, बरोबर. ही लाईन सरळ आहे तर आपली अशी लाईन सरळ, असा येईल. असा एन तुम्हाला कुठं दिसतो चेक करा, इथं तर सरळ सरळ दिसतंय, हा एन सरळ सरळ दिसतोय ना बाळांनो, हा सरळ सरळ एन दिसतोय, कॅन्सल करूया. हा उलटा एन असा दिसतो, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं आहे का नाही, या दोन पर्यायामध्ये आपलं उत्तर आहे, बरोबर, या दोन पर्यायामध्ये आपलं उत्तर आहे. ओके, आता चेक करू यम. आता यम कसा दिसतो आपला, यम कसा दिसेल, जर मी आरशामध्ये यम बघितला तर माझा आरशामध्ये जर यम कसा दिसेल, हा जवळचा रेष इथं जवळ, आणि हा जो आहे असा आहे तर आपल्याला असा दिसेल, ओके बरोबर. आणि हा असा आहे तर आपल्याला असा दिसेल, ओके. आणि हा सरळ म्हणजे यम असा दिसतोय आपला, बरोबर, यम सारखा यम दिसतोय. म्हणजे यम हा तर या दोन्ही पैकी माझं उत्तर आहे म्हटलं, पण यम हा उलटा दाखवतोय, हा पण ऑप्शन गेला, म्हणून आपला पर्याय क्रमांक सी हे काय आहे तुमचं उत्तर आहे. समजते सगळ्यांना, पर्याय क्रमांक सी उत्तर कसं आलं, समजलं, चला बोला, समजलं पर्याय क्रमांक सी उत्तर, चला फास्ट टाका आन्सर, चला बोला. चला आता इकडे जाऊया, ओके पुढचा प्रश्न क्रमांक 3 कडे, ओके चला सगळ्यांना समजतंय, चला लवकर चॅट बॉक्स मध्ये टाका बाळांना, म्हणजे मलाही कळेल का नाही तुम्हाला समजतंय का नाही, आणि चला उत्तर पण टाकायचं लगेच. हे तुम्हाला दिसत जरी असेल ना, तर हे बघा, आन्सर जरी दिसत असेल तरी तुम्हाला उत्तर टाकायचं प्रामाणिकपणाने, ओके. इथं दिसलंय म्हणून टाकायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं. बाकीचे क्वेश्चन तुम्हाला अनसॉल्ड क्वेश्चन आहेत माझ्याकडे, ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे, ओके. इथं दिसतंय पण तुम्हाला समजण्याकरिता, आणि हे क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवतो, ओके एवढाच भाग आहे. मला नाही तुम्ही अदरवाईज मी दुसरे क्वेश्चन घेतले असते, ओके. आता बघा, हे आपण आकृतीकडे लक्ष देऊया, या आकृतीकडे म्हणजे प्रश्न क्रमांक 3. बरं, प्रश्न क्रमांक 3 आपल्याला लक्षात येईल, ही आकृती आपण आता सांगितलं की बाबा, आरशामध्ये बघितल्यावर कशी दिसते ते आकृती आपण सांगितली. बघा एक सिंपल तुम्हाला दाखवतो, आता तुम्हाला लगेच कळेल, 10 मिनिटांनी परत जॉईन करायचं. ही लाईन आहे अशी सरळ 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 लाईन आहे ना बाळांनो, तर अशी जर आरशात लाईन बघितली आपल्या, तर आरशी आपल्याला अशी अपोजिट दिसेल का नाही, हा अशी दिसते. मग आता हे जे आहे ते झाड आपल्याला हे जवळ असं दिसेल, आणि हा जो आहे ते काय असणार, इथं पाठीमागा असाच दिसेल. तर ही असं दिसणारी आकृती, आता ही अशी आहे बरोबर, ही आकृती कशी आहे, अशी, ही लाईन कशी आहे, अशी. मग आरशामध्ये कशी दिसेल तुम्हाला, अशी दिसेल, म्हणजे अशी दिसेल, ओके ओके समजते तुम्हाला. आणि
आणि हा जो गोल आहे तो काय जवळ आहे म्हणून हा पण जवळ दिसेल, आणि हा लांब आहे म्हणून ते लांब दिसेल. म्हणजे आपली आकृती अशी दिसणार आहे, अशी. ओके, तर आपण चेक करूया. आता मी काय करणार, हे काय मिटवतो, थोडस तुम्हाला कळेल, क्लिअर दिसेल. इकडे बघा, हे जवळ आहे. हे जवळ कुठं आहे, इथं इथं जवळ आहे का, इथं नाही, कॅन्सल. हे जवळ आहे का, इथं कॅन्सल. इथं जवळ आहे का, नाही, कॅन्सल. पर्याय क्रमांक डी, डायरेक्ट ऑप्शन आपल्याला मिळालेला बघा, लगेच सापडलं. किती लवकर सापडलं बघा बरं. हे जवळ आहे का, इथं जवळ असलं पाहिजे. हे जवळ आहे का, इथे जवळ नाही, इथं पण जवळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक हे ऑप्शन काटा झालं. बघा, ह्या बाकी गोष्टी बघायची गरज नाही. ओके, तर बघा लगेच आपला आन्सर सापडतो. म्हणजे एक्झाम मध्ये आपल्याकडे टाइम खूप असतं, आणि आपल्या कमी टाइममध्ये टॅकल करावं लागतं. उत्तर आपल्याला कमी टाइममध्ये काय काढावं लागतं, कारण आपल्याकडे टाइम किंवा सफिशियंट दिलेला असतो. आपल्याकडे काय आपली एक्झाम नसते की शाळेमधली असली बाबा टाइम आपल्याला 10-15 मिनिटं एक्स्ट्रा गेले, तर तसं नसतं. तुम्हाला स्पेसिफिक टाइम असतो, तेवढ्या टाइममध्येच तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं. आणि मग आपले बुद्धिमत्ताचे क्वेश्चन जर पटापट सॉल्व्ह केले की मग आपल्याला गणिताला टाइम जास्त मिळतो. बरोबर का नाही, गणिताला टाइम आपल्याला काय मिळतो, जास्त मिळतो. ओके, चल आपल्याला गणिताला काय टाइम जास्त मिळतो. ओके, चल हा क्वेश्चन समजला असेल, पुढे जातो. ओके, चला ठीक आहे. ही पीडीएफ खतम, दुसरी घेऊ. चला चला, आता अनसॉल्व क्वेश्चन आले सगळ्यांना. चला उत्तर टाकायचे. प्रश्न क्रमांक 1. चला सगळ्यांनी उत्तर फटाफट टाकायचे. चला 9 स्टुडंट आहेत, तर 9 स्टुडंटनी पण उत्तर टाका. चला फास्ट. चलो, दादा बोलू नको ना बाळा, बोलू नका तुम्ही, बोलू नको, आवाज नकोय, बाकीच्यांना डिस्टर्ब होते. तुम्ही मला इथे टाका, चॅट बॉक्स मला दिसतंय, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलेलंच दिसतंय, मी वाचतो. काहीच गडबड गडबड करायची नाही. डी म्हणतात काही जण, सगळ्यांनी ये बोलतायत. व्हेरी गुड. ये ओके, ये सगळ्यांचं ये आलेलं आहे, सगळ्यांचंच वेलकम. ठीक आहे, सगळ्यांचंच वेलकम, ये आलेलं आहे. ओके, ठीक. आता हे कसं शोधायचं तुम्हाला कळलं असेल बाबा, की इथं लक्षात आलं की आपण आरशामध्ये पाहिल्यावर, आरशामध्ये बघितल्यावर ही जवळ, हे जवळचं आपल्याला जवळ दिसतं, दूरचं दूर दिसतं. बरोबर का नाही, 1 2 3 1 2 3 मारलं आणि ही लाईन अशी, असं कुठं दिसतं, इथं पण आहे गोल जवळ. बरोबर, जवळचं जवळ, हे लाईनी आतमध्ये अशी अशी आलं, तर हा कॅन्सल करू. चला, हे तर काहीच नाही, डायरेक्ट कॅन्सल. आणि हा दूर म्हणजे उलटा, हा पण कॅन्सल. म्हणजे एक सिंपल आपल्याला सोप्या पद्धतीत उत्तर लगेच मिळालेलं आहे. इथं काय डोकं लावायची गरज पडली नाही, जास्त निरीक्षण करायची पण गरज पडली नाही. बघा, आपले उत्तर सेकंदामध्ये येत आहेत, तर काळजी करायचं काम नाही. व्हेरी गुड. चला पुढचा क्वेश्चन. चला डू फास्ट. सेकंड. चला चेक करा. व्हेरी गुड. जयचं आलेला उत्तर. व्हेरी गुड. बी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आदित्य बी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चल फास्ट. सुघोष व्हेरी गुड. बीच आहे का, चल ठीक आहे, बघूया. बी म्हणताय सर्वजण, तर मी पण बी आहे का चेक. चल चला, हे बाण आहे, आता तुम्हाला दिसतोय. आता मी हे वरच मिटवतो, तुम्हाला कळेल. हा बाण असा बघतोय बाण. तर आता हा बाण इकडे जवळची वस्तू आपल्याला जवळ दिसतोय का ना, हा बाण असा, सॉरी मी रेड घेतो, हे कटच करतोय. अरे हे मला आवडत नाही कलर, कलर मला तसा ग्रीन आवडतो, पण दिस नाहीये. ओके, हे जे आहे ना, नाही ओके, ठीक आहे. हे बाण असं बघतोय इथून बघा, हे तर आरशामध्ये बघितल्यावर काय करतोय, जसं एकूण कर्णानं बाण सोडला तसा अर्जुनानं सोडतोय. म्हणजे एकूण म्हणजे युद्धासारखं असं आरशामध्ये दिसणार आहे. कर्ण अर्जुन माहित असतील. हा, कर्ण अर्जुन माहित आहेत ते, कर्ण अर्जुन. हा, चल असा बाण दिसतोय. ओके, बाकीचे बघूया. आपल्याला बाण असा इकडला दिसला, या बाणाकडे लक्ष द्या. कुठं कुठं ऑप्शन मध्ये दिसतंय, हा इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय, ये ना, अरे बाबा हे तुम्ही दोघे कॅन्सर. या तिन्ही ठिकाणी दिसत. ओके, तिन्ही ठिकाणी दिसतंय. चला, एक तर कटला, आपलं काम भागलं. चला, एक तिन्ही पैकी उत्तर आहे. हा, हे 7 आहे. बरोबर, डिझाईन केलेला 7 आहे. ओके, असा 7 दिलाय. मग माझा 7 कसा दिसेल, आरशामध्ये बघितल्यावर असा उलटा दिसेल. बरोबर का नाही रे, जवळचं जवळ दूरच्या दूर, असा 7 उलटा. हे तर डायरेक्ट उलटाच केलं ना, पाण्यातला गेल्यासारखं. काढून टाका, काढून टाका ना बाळांनो. ओके, आणि हा 7 जसा तसा दिसतोय का रे आरशामध्ये, ना उलटा दिसतोय सर. हा पण कॅन्सल करून टाका ना, मग झालं ना उत्तर बी. चल, समजलं.
एकदम सोपं एकदम सोपं. ओके. चल बी सगळ्यांचं वेलकम. ज्याचं ज्याचं बी आलं त्याचं उत्तर बरोबर आहे. चल पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 3 स्टार्ट. चला 2 मिनिटं मी टिक टिक 10 म्हणतो, उत्तर सगळ्यांचे आले पाहिजे. व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. आलेला आहे जयचं फर्स्ट जय. ओके व्हेरी गुड. चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला फास्ट. चला व्हेरी गुड तेजस्विनी. ओके बोलत नाही पण उत्तर टाकते. छान. बोलत नाही पण उत्तर टाकते. ओके छान. हे असे इमोजी जर टाकलात ना, कोण आहे रे हा इमोजी वाला? थांब बघू दे मला इमोजी कोण आहे. का रे आदित्य, तुला अशा गोष्टी का सुचतात रे? आदित्य शांत बसायचं नाहीये. आन्सर टाक म्हणजे इमोजी टाकतोय रे. काय बाबा एवढं माझ्यावर राग येतो? रागाचा इमोजी टाकलाय ना, हसायचा टाकतोय मध्ये. का रे हसतोय? मला माझे तर दातही दिसत नाही, माझा चेहराही दिसत नाही, तरी हसतोय मला. इमोजी का टाकतोय? का रे? का शिकायचं नाहीये? हं? असली नोकरी आपल्याकडे चालत नाही. ओके. बाकी सगळ्या गोष्टी चालतात, अभ्यासाचं सगळं चालतं इथं आपल्याकडं. ओके. चल इसको देखेंगे मिरर में. ओके क्या बोल? हा ठीक आहे. आता शांत बसा. आता क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू, नंतर आपण डिस्कशन करू तुझ्याबद्दल. ओके ठीक आहे. चल आता बघा, ही लाईन आहे जशी तशी. ही लाईन कशी अशी लाईन आहे, तर आपल्याला जवळची लाईन अशी जवळ मारतो अशी. ओके. ही अशी दिसते ना, ही लाईन अशी आहे, तर आपण आरशामध्ये कशी दिसेल मग? ही अशी दिसते अशी. म्हणजे मी काय करणार आता इथं? इथे मी कसं करणार रे? कसं करणार चला सांगा बरं. म्हणजे अशी अशी येईल ना, कशी येईल? तुमचं उत्तर काय आहे रे? सगळी टाका चॅट बॉक्स मध्ये. ओके. आणि ही अशी सरळ स्ट्रेट आहे, तर म्हणजे सरळ स्ट्रेट जाईल. ओके. ही आडवी लांब आहे, तर म्हणजे ही लांब वर येणार. ही अशी जवळ आहे माझी लाईन, तर ही पण जवळ येणार. अच्छा. उत्तर काय आहे सगळ्यांचं? चला टाका चॅट बॉक्स मध्ये. चला टाका चॅट बॉक्स मध्ये. चला बी. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांचं येते. अच्छा बघ किती सोपं आहे. आहे. बी डायरेक्ट बी मध्ये दिसतंय. हे तर चुकलेलं आहे. आडवं दिसतंय. हा वरील पोर्शन गेलेला आहे. आपल्याला पोर्शन असा पाहिजे होता. ओके. हा पण कॅन्सल. आणि हा तर कशातच बसत नाही. ओके. छान. पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. चल उत्तर टाका आणि मी तुमच्याकडून आता सॉल्व्ह करून घेणार आहे. ओके. चल टाका. उत्तर टाका पटापट. डी. डी. डी मनस्वी डी जय डी. ओके. ओके मनस्वी डी मधी मधी कुठे गेली ती बाळा? ओके समर्थ तापडे. ओके डी. ओके डी. नाईस. ओके डी. डी. व्हेरी गुड. डी. डी 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 डी. छान छान. सगळ्यांचं डी. तर मला समर्थ तापडे सांगेल डी च उत्तर कसं डी आलं सांग. समर्थ बोल. प्रत्येकाला चान्स मिळेल आता. समर्थ तापडे काय सर? उत्तर सांग बाबा. काय म्हणतोय? उत्तर सांग कसं आलं. एक्सप्लेन कर बरं. मी जसं करतो तसं सांगायचं. चला. तर ही लाईन जी आडवी आहे, ही जी अशी लाईन आहे, इन्क्लाइन लाईन आहे, म्हणजे त्रिकस लाईन आहे. मी आरशामध्ये पाहिल्यावर कशी दिसणार आहे? अशी याच्या अपोजिट दिसणार. हो अशी सर. लाईन. तर अशी लाईन, हा अशी लाईन तर इथेही दिसणार सर. आणि ह्याचा तिथं आणि हे जे आहे. ओके ओके. इथेही दिसत नाही सर, इथं पण दिसत नाही, इथं पण दिसत नाही. डायरेक्ट डी मध्ये दिसायला आहे. बघा बरं आपलं किती लवकर कटला ऑप्शन. आणि हे तर असं असणार आहे, आणि हे तर असं लांबवरच असणार आहे. असा पोर्शन तुम्हाला दिसतच नाहीये कुठल्याच डायग्राम मध्ये. असा दिसतोय का? हे जवळ आहे पण हे छोटच आहे ना.